निकल गए, इसका वर्णन प्रस्तुत पाठ में लेखिका हेलन केलर इन्होंने किया है। हम लोग स्टार्ट करते अपने लेसन को। ओके, माझ्या आठवणीतला, लक्षात घ्या, माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस, देखो अपने लाइफ में सबसे इम्पोर्टेंट दिन जब हम दुनिया में आए, जो बिना भूले हम लोग हर साल सेलिब्रेट करते हैं। ओके, बड़े पैमाने पे सेलिब्रेट कर, नहीं अभी मैं बड़ा बन गया बोल बोल के भी हम लोग सेलिब्रेट करते। तर लेखक सांगतो, माझ्या आठवणीतला, लेखिका सांगते, माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या सुलिवैन। अभी ये उनके जो टीचर थे, उन टीचर का नाम है जिनका नाम है एनी मैन्सफील्ड के, मला शिकवायला आले तो दिवस। बघा लेखिका काय सांगते की माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा दिवस जर कुठला असेल तर तो दिवस म्हणजे माझी टीचर, मेरी टीचर जो थी, जो मुझे पढ़ाने आई, जिस दिन मेरे घर पे वो मुझे पढ़ाने, वो दिन मेरे लाइफ का सबसे इम्पोर्टेंट दिन था। इम्पोर्टेंट दिन था क्योंकि उस दिन मेरे जीवन में कुछ बदलाव से हो गए। लेखिका सांगते बघा, तो दिवस दोन अगदी परस्पर विरोधी यानी एक दूसरे से न मिलने वाले, परस्पर विरोधी, परस्पर ने एक दूसरे से बिना मॅच होने वाले आयुष्य कशी एकत्र येतात। लेखिका सांगते, माझं आयुष्य वेगळं होतं आणि जी शिक्षिका मला शिकवायला आलेली होती, जिचं नाव होतं ॲनी मॅनफिल्ड सुलिवॅन, तिचं आयुष्य वेगळं होतं, याचं मला नवल वाटतं, लेखिका सांगते। आणि तो दिवस होता 3 मार्च 1887, 1887। लेखिका सांगते, मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते, म्हणजे लेखिकेचं वय होतं 7 वर्ष 9 महीने, लेखिके की उम्र थी 7 साल 9 महीने। लेखिका सांगते, मी 3 महिन्यांनी 8 वर्षाची होणार होते, त्यावेळेला माझ्या आई वडिलांनी मला शिकवण्यासाठी एक नवीन टीचर आमच्या घरी आणलेली होती। ती ज्या दिवशी घरी आली तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता। वो दिन मैं जिंदगी में कभी भूल नहीं सकती, लेखिका सांगते। ओके, नवल वाटणं, नवल वाटणं म्हणजे आश्चर्य वाटणं। त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभी होती, लक्षात घ्या, पोर्च आपने देखा रहेगा, एक घर के सामने एक थोड़ी सी खुली जगह होती है, त्याला पोर्च म्हणतात। ओके, त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभी होती, अगदी शांत, कशाच्या तरी अपेक्षेत, अपेक्षित यानी कुछ तो मन में अपेक्षा थी कि कुछ इच्छा थी मन में। आईच्या खाना खुणा, खाना, देखो ये जो हेलन केलर है, जन्मानंतर काही असं घडलं तिच्या बरोबर की ती बघू शकत नव्हती, ती ऐकू शकत नव्हती आणि ती बोलू शकत नव्हती। देखो कितनी बड़ी ट्रेजेडी थी उसके लाइफ में। ओके, भगवान ने हमें पूरा पीस, परफेक्ट पीस बना के भेजा है, फिर भी हम लोग कुछ कर नहीं पाते। ती सांगते, हेलन केलर सांगते, त्या दिवशी मी पोर्च मध्ये उभी होती, काहीतरी मनामध्ये इच्छा होती, मला जाणवत होतं आज काहीतरी घरामध्ये वेगळं आहे। अभी वो कैसे उसे समझ में आया, तर लेखिका सांगते, आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार आहे याचा मला साधारणतः अंदाज आला। अभी आप सोचोगे सर वो देख भी नहीं सकती, सुन भी नहीं सकती, तो ये चीजें उसे समझी कैसे। देखो दोस्तों, स्पर्श की एक भाषा होती है। जैसे मैंने कहा ना, कोई भी, जब हम लोग पैदा हो गए, जब हम लोग 1 महीने 2 महीने के थे, हम बोल नहीं सकते थे, लेकिन अपनी माँ को टाइम पे बराबर समझ में आता था कि इसे भूख लगी है, इसे नींद आई है, इसे प्यास लगी है, कैसे, तो स्पर्श की भाषा हुआ करती थी। इतना ही नहीं, जो वाइब्रेशंस होते थे उस वाइब्रेशन से उसे पता चलता था। त्यामुळे लेखिका सांगते की घरात आज काहीतरी वेगळं होतं। आईच्या खाणाखुणा, खाणाखुणा याने इशारे, आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून, लगबगी म्हणजे घाई, लगबग, लगबग म्हणजे घाई, लगबगीवरून आज काहीतरी वेगळे घडणार याचा मला साधारण अंदाज आला। म्हणून मी दारापाशी, दारापाशी यानी दरवाजे के पास जाकर पायऱ्यांवर वाट पाहत राहिली। स्टेयरकेस पे मैं राह देखती बैठी कि उसे एक अंदाजा लगा कि कोई तो आज घर पे आने वाला है, कोणीतरी आज येणार आहे। त्यामुळे मी पायऱ्यांवर वाट बघत राहिले। खाणाखुणा म्हणजे इशारा, लगबग, लगबग म्हणजे घाई, गड़बड़। ओके, अंदाज यानी अंदाज, रफ एस्टिमेट भी हम लोग उसको बोलते हैं, ठीक है।
अचानक पोर्च झाकून टाकणे म्हणजेच ढग देणं. झाकून टाकणे म्हणजे ढग देणं. हनिस्कस वेली, क्लिपर्स है, सुगंधी फुलांची वेड आहे. क्लिपर्स ही बोलते ना उसको, वो जो ऊपर 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 चढती है. लक्षात घ्या. हनिस्कस वेलीच्या जाळ्यातून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. बघा, हेलन केलर सकाळी घराच्या बाहेर, तो सकाळच्या वेळेला घराच्या बाहेर ती उभी होती. उसे पता चल रहा था घर में जो गड़बड़ चल रही थी, माँ के इशारे उसे जो मिल रहे थे स्पर्श के माध्यम से, तर त्यातून तिला माहीत पडत होतं की आज घरात काहीतरी वेगळं होणार आहे. त्यामुळे काहीतरी इच्छा मनात ठेवून ती उभी होती आपल्या दरवाजांच्या पायऱ्यांवर. तिथे हनिस्कल सुगंधी फुलाची क्रिपर्स वेल आहे ती, ओके, ती होती. आणि अचानक सूर्याचं किरण, सूर्य उगवला आणि सूर्याचं ऊन अचानक त्या वेलींच्या मधून तिच्या डोळ्यावर पडलं. त्यामुळे ती सांगते की माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरले, यानी वो सारा जो सूर्य की किरणें थी वो मेरे चेहरे पर आके फैल गई. सवाल ही नहीं. कुछ आदतें होती है दोस्तों हमें, जैसे कई लोगों को शांत बैठ नहीं सकते, बैठे चेयर पे तो पैर हिलाएंगे, या कोई बैठे तो तबला बजाएंगे, कोई नाखून खाएंगे. तर लेखिका सांगते कळत न कळत माझी बोट बाजूच्या सवयीच्या पानावरून, अच्छा सवयीच्या पान, सवय म्हणजे आदत, मुझे आदत थी जब भी मैं वहां आती थी, वहां जो पेड़ के पत्ते थे उन पत्तों के ऊपर से मैं हात घुमाती थी. त्यामुळे लेखिका सांगते जसं ते ऊन माझ्या डोळ्यावर पडलं, माझ्या चेहऱ्यावर पडलं, जाने अनजाने में मेरे उंगलियां उन पत्तों पर घूमने लगी आणि वसंत ऋतू, स्प्रिंग सीझनचं स्वागत करायला उमलाव्यात तशा कळ्यावरून फिरली. लक्षात घ्या, वसंत ऋतू, स्प्रिंग सीझन. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय बघा. एक मैंने कहा ना दोस्तों, एक सिंपल लॉजिक ले लो. जो बोल नहीं सकती, जो देख नहीं सकती, जो सुन नहीं सकती, सोचो उसके जीवन में क्या सपने होंगे, क्या उसने सोचा होगा, या क्या उसने लाईफ के बारे में अंदाजा लगाया होगा. त्यामुळे लेखिका शेवटचं वाक्य फारसा चांगलं लिहिते कि भविष्यात, फ्यूचर में माझ्यासाठी काय चमत्कार, क्योंकि अभी जो उसके जीवन में होने वाला था ना दोस्तों, वो सचमुच एक चमत्कार था. क्योंकि जो बोल नहीं सकती थी, वो जो देख नहीं सकती थी, जो सुन नहीं सकती थी, वो एक बड़ी लेखिका बनी. ये वो दिन था जिसके कारण उसका पूरा जीवन जो था वो जीवन बदल गया था. त्यामुळे ती सांगते भविष्यात माझ्यासाठी काय लिहून ठेवलंय याची मला कल्पना नव्हती, इसका मुझे अंदाजा था नहीं, क्योंकि कुछ तो एक घटना मेरे साथ होने वाली थी जो शायद मुझे पता नहीं थी. लेखिका सांगते शायद मेरे साथ कुछ तो ऐसा होने वाला था जो मुझे पता नहीं था. त्याआधी बघा, अभी सवाल ही नहीं दोस्तों, भगवान ने जन्म तो दे दिया, जन्म तर दिला, पण मला ऐकू येत नाही, मला मी बोलू शकत नाही, मी बघू शकत नाही. सांगा काय, हम लोग के पास आज सारी सुविधा है, फिर भी हम लोग बोलते मैं तो बोर हो गया, लाइफ से पक गया हूँ, मुझे कंटाळा आ रहा है. त्यामुळे लेखिका विचार करा किती फ्रस्ट्रेट असेल आपल्या लाईफ मध्ये, कितना फ्रस्ट्रेट होगी वो अपने लाईफ में. त्यामुळे लेखिका सांगते त्याआधी काही आठवडे, त्याआधी काही आठवडे रागानं, लेखिका सांगते आपको समझ में आ रहा है, यस और नो प्लीज, टाइप यस और नो प्लीज. आपको समझ में आ रहा है या नहीं? सॉरी किधर गया मैं? एक मिनट, हाँ किधर तो गलती से मैं किधर और ही चला गया. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणा म्हणजे कडूपणा,
मन में सबके प्रति मेरे गुस्सा था, मुझे कोई अच्छा नहीं लगने लगा था। मैंने भगवान ने मुझे क्यों जिंदगी दी, भगवान ने मुझे क्यों जन्म दिया, अगर जन्म दिया तो ये जिंदगी मेरे हिस्से में क्यों दी, ये सारी सोच मेरे अंदर थी. त्यामुळे लेखिका सांगते त्या आधी काही आठवडे कडवटपणानं त्या आठवडे काही आधी कडवटपणानं माझं मन इतकं व्यग्र झालं होतं. व्यग्र म्हणजे मग्न, व्यग्र म्हणजे बिझी, व्यग्र म्हणजे बहुत बिझी हो गई थी मैं. लक्षात घ्या, माझं मन फार व्यतीत झालेलं होतं. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं माझं मन इतकं व्यग्र झालं होतं की मी स्वतःशी चाललेल्या गुंग झालं होतं की स्वतःशी चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. दाट धुकं याने फॉग, धुकं याने फॉग, धुकं याने फॉग. लक्षात घ्या. अभी मुझे मैसेज नहीं दिखाई दे रहे हैं, मुझे आपके मैसेज दिखाई नहीं दे रहे. डोंट वरी. चलो. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं, मतलब वो खुद ही खुद से झगड़ रही थी मन ही मन में. लक्षात घ्या, मनातल्या मनात ती स्वतःशीच भांडत होती की परमेश्वराने काय जीवन दिलंय मला, जर द्यायचं होतं तर चांगलं जीवन द्यायचं होतं, असं का मला जीवन दिलं. त्यामुळे ती सांगते की मैं खुद से झगड़ा कर रही थी और मैं फ्रस्ट्रेट हो गई थी अपने आप से, क्योंकि मैं किसी से और से बात नहीं कर सकती थी. मेरे मन की बात किसी को बोल नहीं सकती थी, किसी की बातें मैं सुन नहीं सकती थी. लक्षात घ्या, मुझे दिखाई नहीं दे रहा था. त्यामुळे दाट धुकं असताना, त्यामुळे ती सांगते बघा, मेरी कंडिशन कैसे हुई थी, माझी अवस्था कशी झालेली हे सांगताना ती सांगते, दाट दाट याने घना, दाट याने घना, दाट याने घना, फॉग धुकं याने फॉग. अगर कभी फॉग होता है आसमान में, घना फॉग होता, और आप ऐसे समय में कभी समुद्र किनारे गए हो क्या? वो अपने मन की व्यथा, ती तिचं दुःख, तिची व्यथा जी आहे, दुःख जो आहे वो अपने सामने बयां कर रही है. ती सांगते अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल. मतलब फॉग होता है अपने सामने, जब फॉग होता है हम लोग समझते हैं कि उस फॉग को, त्या सफेद धुएं को हम लोग बड़े आसानी से पकड़ लेंगे. लक्षात घ्या. पण लेखिका सांगते अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय. मतलब पुरे सामने प्रकाश, सफेद रंगाचा प्रकाश पसरलेला असतो, पण आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही. आणि अशा धुक्यातून आपलं जहाज, आपली शिप वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत असतं. मतलब समुद्र में गहरा फॉग फैला हुआ है, सामने कुछ दिखाई नहीं दे रहा है, और कोई शिप, एक बड़ा सा जहाज समुद्र के पानी में उस फॉग में से रास्ता निकालते निकालते जैसे किनारे पे आता है, उसे पता नहीं होता मैं सही रास्ते जा रहा हूँ या नहीं, आगे मौत है या नहीं, उसे कुछ भी पता नहीं होता. मेरी अवस्था, लेखिका हेलन केलर सांगते, माझी अवस्था त्या धुक्यासारखी झालेली होती, मेरी अवस्था त्याच्यासारखीच झालेली होती. लक्षात घ्या, हेलन केलर सांगते माझी अवस्था जी होती, ती अवस्था माझी तशीच झालेली होती. ओके. किनारा गाठेपर्यंत यानी किनारे तक आने तक, किनारा गाठेपर्यंत यानी किनारे पे आने तक ताण, ताण यानी स्ट्रेस, ताण यानी स्ट्रेस. स्ट्रेस
असतो, छाती धड़धड़त असते, सवाल ही नहीं, जो समुद्र किनारे समुद्र में गए और बड़ा सा तूफान आ जाए, हम लोग थोड़ी एंजॉय करेंगे उसका अपना। लेखिका माझं तसं झालेलं होतं. लेखिका सांगते, मेरे भी साथ वैसे ही कुछ घटना घटी हुई थी. किनारा गाठेपर्यंत ताण असतो, छाती धडधडत असते, धडधड 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 धडधड, यानी मन में डर होता है, छाती धडधडत असते, वाटतं आता काय होणार, क्या होणार. लेखिका सांगते माझी अवस्था तशीच झालेली होती. मेरे मन में पढ़ने की बहुत इच्छा थी, बहुत लालसा थी, माझ्या मनामध्ये मला शिकायचं होतं. लक्षात घ्या. पण लेखिका सांगते माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. कारण मला बोलता येत नाही, मला दिसत नाहीये, मी ऐकू शकत नाही. मी कशी काय शिकणार? मी कसं काय याच्यातून रस्ता काढत काढत माझं संपूर्ण आयुष्य मी जगणार? अशी भीती, असा स्ट्रेस, असा ताण माझ्या मनावर होता. म्हणून लेखिका सांगते, शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी झालेली होती. स्पर्श म्हणजे संपर्क, किनारा म्हणजे काठ, ताण यानी दबाव, टेन्शन, स्ट्रेस. फरक इतकाच की माझ्याकडे होका यंत्र वगैरे काहीच नव्हतं. होका यंत्र यानी क्या बोलते उसे, कंपास, जो अपने को दिशा दिखाता है. समुद्र में कुछ पता नहीं चलता कौन सी ईस्ट है कौन सा वेस्ट है, तो वहां उनके पास कंपास होता है, उससे उन्हें पता चलता है ईस्ट कहाँ है वेस्ट कहाँ है. लेखिका सांगते त्या जहाजाकडे दिशा दिखाने वाले कोई मशीन तो होती है, लेकिन मुझे मेरे जीवन की दिशा, मेरे जीवन का एम, मेरे जीवन का लक्ष्य, मेरे जीवन का अर्थ बताने वाला कोई भी मशीन नहीं था. मैं कोई भी मशीन मेरे पास नहीं थी. त्यामुळे लेखिका सांगते फरक इतकाच की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. आणि बंदर, बंदर म्हणजे पोर्ट, जहाँ पे जहाज येथून थांबतात, पोर्ट असतं ना, लक्षात घ्या, त्याला बंदर म्हणतात. बंदर किती जवळ आलंय तेही कळायला काही मार्ग नव्हता. म्हणजे माझ्या शिक्षणाचं काय होणार, माझ्या आयुष्याचं काय होणार, खरंच मी आयुष्यात काही शिकू शकेन का, मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे लेखिका सांगते माझी एकच इच्छा होती, मला हवा होता प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश. मला फक्त प्रकाश हवा होता. प्रकाश, प्रकाश हवाय मला, असं माझ्या आत्म्याचं निशब्द कुछ भी बोले बिना. लक्षात घ्या, कभी कभी होता आपने, जो इंसान स्ट्रेस में होता है उसे देखा होगा, अपने आप में ही बडबडता है, स्वतःच्याच विचारत असतो, उसको कितनी भी आवाज दो उसको सुनाई नहीं देती. लेखिका सांगते माझंही तसंच झालेलं होतं. मी मनातल्या मनात फक्त माझ्याशीच भांडत होते. मैं मन ही मन में सिर्फ मेरे से ही झगड़ा करती थी. लक्षात गया, बिना किसी से बात किए, मन में भी मैं बिना बात किए मेरे साथ ही झगड़ती थी. आक्रदंत चालू होतं. लक्षात घ्या, आक्रदंत चालू होतं म्हणजे माझं भांडण चालू होतं जोर जोरात, माझं माझ्याशी, माझ्या मनाशी. नेमका त्याच हव्याच्या क्षणी और उसी वक्त, जो मैंने कहा लॉ ऑफ अट्रैक्शन होता है दोस्तों, आप जितने तीव्रता से कोई भी चीज इस नेचर के पास, एनर्जी के पास मांगोगे, वो उतनी ही तीव्रता से आपके पास आना सुरू हो जाती है. लेखिकेला शिकायचं होतं, आपल्या दुःखातून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे ती ओरडत होती की मला आयुष्यामध्ये प्रकाश हवाय, प्रकाश हवाय. आणि नेमकं त्याच वेळेला त्यांची टीचर तिच्या जीवनात आली, तिच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी. म्हणून ती लिहिते, नेमक्या त्याच हव्याशासाठी, नेमक्या उसी वक्त जब मुझे चाहिए था ऐसे क्षण में प्रेमाच्या प्रकाशात मी नाहून निघाले. नाहून निघणे म्हणजे आंघोळ करणे या भिगणं. माझ्या आईने माझ्यासाठी एक शिक्षिका बोलावली होती, नाणे स्नान करणे. जब मुझे उसकी जरूरत थी, मेरी टीचर माँ ने मेरे लिए एक टीचर जो मुझे पढ़ाने वाली थी वो मुझे अरेंज कर दी. आता ती काय सांगते बघा, माझ्या जवळ कुणीतरी येतसे मला जाणवलं. मतलब वो पोर्च पे खड़ी थी ना, तिथे उभी होती बघा. ती सांगितलं की मी पायऱ्यांवर उभी होती, मी पायऱ्यांवर उभी होती. ती ती लेखिका आपल्याला ते सांगते, माझ्याजवळ कुणीतरी येतसे मला जाणवलं. कोई तो मेरे पास आ रहा है, मुझे ऐसा लगा. आईच आहे, क्योंकि मेरे ये माझ्या जीवनात आतापर्यंत फक्त आई होती. टीचर माझ्या जीवनात अजून आलेली नव्हती. त्यामुळे कोणीतरी माझ्याकडे येते. मुझे इसकी कल्पना भी नहीं थी कि मेरे जीवन में टीचर नाम की कोई व्यक्ति आने वाली है. त्यामुळे ती सांगते की असं समजून मी हात पुढे, आईच आहे असं समजून मी हात पुढे केला. माँ ही है ऐसा समझकर मैंने हाथ आगे किया.
तो किसी और ने मेरे हात को अपने हात में लिया. म्हणजे कोणीतरी माझा हात पकडला. मला कळालं की तो माझ्या आईचा स्पर्श नाही. मुझे समझ में आया कि वो मेरी माँ का स्पर्श नहीं है. त्यामुळे ती सांगते तर दुसराच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतले आणि मुझे उठाकर अपनी गोदी में उठा लिया. मला कडेवर घेणे आणि गोदी में लेणं. मराठीमध्ये त्याला कडेवर घेणं म्हणतात, हिंदीमध्ये त्याला गोदी में उठा के लेणं म्हणतात. याच माझ्या बाई और यही थी मेरी टीचर, जिचं नाव होतं ॲनी सुलिव्हॅन. त्या मला शिकवायला आल्या होत्या. लेखिका फार सुंदर लिहिते बघा, लक्षात. और ये सच्ची घटना है. शायद 5th स्टैंडर्ड में आपको 5th या 6th में अंग्रेजी सब्जेक्ट में ये थी स्टोरी शायद, आई थिंक सो, ऐसा मुझे लग रहा है. कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. याच माझ्या बाई ॲनी सुलिव्हॅन. त्या मला शिकवायला आल्या होत्या. मुझे पढ़ाने आए थे. पढ़ाने से ज्यादा माझ्यावरती त्या प्रेम करायला आल्या होत्या, मेरे ऊपर प्यार करणे. कारण लेखिकेला त्यावेळेला फक्त शिक्षणाची गरज नव्हती, तर प्रेमाची सुद्धा गरज होती. बड़े प्यार से, माया ममता से, बड़े फीलिंग के साथ उसे कोई तो इस दुख से बाहर निकलना चाहिए, चाहने वाला कोई तो था. तिच्या आई वडिलांना ते माहित होतं. त्यामुळे त्यांनी या टीचरला अपॉइंट केलं होतं हेलनला शिकवण्यासाठी, तिला तिच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आणि माणूस म्हणून अतिशय अभिमानाने, स्वाभिमानाने, कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने जगण्यासाठी तिला आयुष्यात उभं करायचं आहे. त्यामुळे ॲनी सुलिव्हॅन आल्या होत्या. त्यामुळे लेखिका सांगते, वो मुझे पढ़ाने से अधिक माझ्यावरती मायेची पाखर, प्यार की चादर घालायला आल्या होत्या. सावली, शॅडो, शेड. त्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. उस दिन सुबह तिच्या ज्या ठिकाणी ती टीचर जी होती तिथेच राहणार होती. त्यामुळे दिवसभर ती तिच्यावरती लक्ष ठेवणार होती आणि तिला शिकवणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली, डॉल बाहुली दिली. अच्छा, ती जी बाहुली होती वो पर्किंग्स इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे, लक्षात घ्या. पर्किंग इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे अमेरिकेमध्ये. ओके, ये संस्था जो है 1929 में स्थापन हुई थी. 1929 मध्ये ती स्थापन झाली. अंध व्यक्तींसाठी असलेली ही शाळा आहे, जो देख नहीं सकते आंखों से ऐसे लोगों के लिए, लोगों का ये स्कूल है, लक्षात घ्या. तिथे लॉरा ब्रिजमन नावाची एक मुलगी होती, लॉरा ब्रिजमन. तिने हेलन केलरसाठी ही बाहुली बनवलेली होती. त्यामुळे लेखिका सांगते, पर्किंग्स इन्स्टिट्यूट मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ती भेट पाठवली होती. बाहुली लॉरा ब्रिजमन ने सजवली होती, सजाई थी. वहां के जो अंध विद्यार्थी थे उन्होंने लेखिकेसाठी ही बाहुली बनवलेली होती. अर्थात हे सगळं मला कालांतराने कळालं. कालांतराने म्हणजे नंतर, कालांतराने म्हणजे मला नंतर कळालं, लेखिका सांगते, लक्षात घ्या. ओके, लेखिका सांगते हे मला सगळं कधी कळालं, नंतर. मला हे कालांतराने कळालं. अर्थात ये सगळं मला कालांतराने कळालं. यहाँ तक समझा होगा. आपके एसएमएस मुझे नहीं आ रहे हैं, चलो ठीक है, आपको लेसन समझता होगा, ऐसा मैं गृहित पकड़ता हूँ. थोडा वेळ मी त्या बाहुलीशी खेळल्यावर, अभी देखो, लहानपणी बाहुली सगळ्यांना आवडते. म्हणजे ज्या मुली आहेत त्या बाहुलींशी खेळायच्या, मुलं जी आहे ती क्रिकेट बॅट या कोई अन्य खेळ से खेळते थे. त्यामुळे लेखिका सांगते, थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षर जुळवली. लेखिका फार सुंदर लिहिते बघा. क्योंकि वो देख नहीं सकती थी, बोल नहीं सकती थी, सुन नहीं सकती थी, तो वो टीचर जो थी वो एक अलग टेक्निक उसे पढ़ाने के लिए यूज कर रही थी. क्योंकि भले हेलन केलर बघू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती, पण स्पर्श की भाषा उसे समझ में आती थी. क्योंकि बचपन से उसकी माँ ने उसी भाषा के द्वारा उसे अपना बना लिया था, उसे इतना बड़ा किया था.
और ॲनी सुलिव्हॅन उन्हें वो पता था, त्यामुळे त्यांनी पहिली तिला बाहुली दिली. लेखिका हेलन केलर उस डॉल के साथ त्या बाहुली बरोबर बराच वेळ खेळली. नंतर तिच्या शिक्षिकेने तिच्या हातावर DOLL असं लिहिलं. DOLL असं लिहिलं. पहिलं हेलन केलरला कळालंच नाही हे काय आहे ते, लक्षात घ्या. पण तिला हा खेळ फार आवडला की काहीतरी मी आज वेगळं शिकले, कुछ तो मैं आज मैंने नया सीखा है, ये कुछ तो अलग है. क्योंकि उसके दुख भरी जिंदगी में आज आशा की एक किरण आई थी, कुछ अलग सीखने मिला था. 8 साल की थी, तो सवाल ही नहीं, उम्र इतनी बड़ी नहीं थी की अपने आप सीख ले. त्यामुळे ती सांगते मीही बाईंप्रमाणे बोट फिरू लागले. फिर वो DOLL पहले तो उसे जमा नहीं, क्योंकि उसने वो अक्षर देखे नहीं थे आंखों से. तो क्या लिखा है तो वो समझ नहीं पा रही थी, अंदाजा लगा 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 कर उसे वो अक्षर आए. तो उसे बहुत खुशी हुई, बहुत खुशी हुई. आपने कभी छोटे बच्चों को कार्टून्स देखते देखा रहेगा, अपने घर में छोटे बच्चे कार्टून्स देखते हैं, पता नहीं जोर 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 से हंसने अपने आप शुरू कर देते हैं, जोर जोरात हंसायला शुरू करतात. ओके, हम लोग बोलते क्या पागल की तरह हंस रहे हो, लेकिन वही जिंदगी है उनकी उस उम्र की. त्यामुळे लेखिका सांगते, हेलन केलर सांगतात, जेव्हा DOLL मला उंगलियों से मुझे लिखने आया, मला अतिशय आनंद झाला, मुझे अभिमान लगा, गर्व महसूस हुआ की मैंने आज कुछ तो अलग सीखा, आज मी काहीतरी वेगळे शिकले, मला अभिमान वाटला, अभिमानानं फुलून आलं. लेखिका सांगते. म्हणून लेखिका सांगते तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आलं. अभिमानाने फुलून येणे, खूप आनंद होणं, अभिमानाने फुलून येणे, अतिशय अतिशय खूप 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 आनंद होणे. धावत जीना स्टेयर केस उतरून मी आई पाशी आली, करके वो माँ के पास गई. तिच्या समोर हाथ धरून उसका मैंने हाथ पकड़ा और अपनी उंगलियों से जो उसने लिखा था वो फिर उसके हाथों पे लिखा. तिच्या समोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मघाचीच अक्षर बोटांनी जुळवून लिहिली, DOLL, जो मैंने सीखा था टीचर के साथ. आणि सुलिव्हॅन यांच्या बरोबर मी जे काही शिकले ते मी काय केलं, पुन्हा आईकडे गेली आणि आईला ते जुळवून लिहिलं. मी एक एक शब्द जुळवत होते. DOLL हे काही मला त्यावेळेला कळलं नव्हतं. म्हणजे लेखिका सांगते मी काय लिहिलं, DOLL हे शब्द आहेत. मला टीचरने जी जी काही वस्तू दिलेली होती, बाहुली, तिला DOLL म्हणतात, हे मला काही कळालं नव्हतं सुरुवातीला. मला फक्त असं कळालं की टीचरने मला एक वस्तू दिलेली आहे, माझ्या हातावर लिहिलं DOLL. इन दोनों का कुछ संबंध है, मुझे कुछ भी नहीं पता था. लेकिन ये प्रोसेस में जैसे मैं आती गई तो मुझे समझ में आया कि टीचर मुझे बताना चाहती थी कि जो चीज मैंने तुझे दी है उसे DOLL बोला जाता है. म्हणून लेखिका सांगते हे काही मला त्यावेळेला माहिती नव्हतं, ये मुझे कुछ भी पता नहीं था. किंबहुना शायद शब्द म्हणून काही असतं, शब्द करके कोई चीज होती है, हे तरी मला कुठे ठाऊक होतं, ये भी मुझे कहा पता था. मैं केवल और केवल उंगलियों से बाईंचं अनुकरण करत होती. अनुकरण करणे याने फॉलो करणं, नक्कल करणे. अनुकरण करणे याने नक्कल करना. मैं उन्हें सिर्फ फॉलो कर रही थी. मी त्यांना काय करत होती, फक्त फॉलो करत होती. बाई मला काय सांगतायत, बाई मला काय शिकवतायत, मला काहीही कळत नव्हतं. ओके, येते का लक्षात? ओके, या अशा प्रकारे हेलन केलर जी आहे, ती हेलन केलर आपल्याला तिची जीवनाची स्टोरी सांगते. त्यामुळे मी फक्त बोटानी बाईंचं अनुकरण करत होते. नंतरच्या दिवसात मी याच मग त्या टीचर ज्या होत्या, त्या टीचर तिला एक एक गोष्ट दाखवायच्या आणि आपल्या हाताने तिच्या हातावर लिहून दाखवायच्या. मग तिला कळायचं की या वस्तूला हे म्हणतात. म्हणून ती सांगते नंतरच्या दिवसात उसके बाद के दिनों में मी याच पद्धतीने पिन, हॅट, कप असे कितीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापद वर्ब्स, VERBS क्रियापद ही शिकले.
बरेच दिवस बाईंबरोबर राहून राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं, जे तिला पहिलं माहीत नव्हतं. व केवल अंदाज से पहचान लेती थी, लेकिन टीचर ने उसे हर चीज को एक नाम होता है, उस नाम से उसे जाना जाता है, उसे बुलाया जाता है, ये सोच हेलन केलर के अंदर, दिमाग में, मन में, बुद्धि में एनी सुलिवॅन जो टीचर थी उन्होंने डाल दी. त्यामुळे ती सांगते की मी क्रियापद शिकली, मी शब्द शिकले आणि नंतर नंतर मला हे कळून आलं की या जगातल्या प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव आहे. एक दिवस, लेखिका सांगते, एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असताना, एक दिन मैं मेरी नई डॉल के साथ खेल रही थी. बघा ही जी माणसं असतात ना, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता, ही थोडीशी आपल्यापेक्षा जास्त इमोशनल असतात, लक्षात घ्या. त्यामुळे लेखिका सांगते, एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी चिंध्या झालेली तुटी फुटी, लक्षात घ्या, तुटलेली, चिंध्या झालेली, फाटलेले वस्त्र, चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिले. बघा, अभी नई डॉल उसके हाथ में थी, पुरानी डॉल हाथ में दी और लिखा DOLL. तो ये कंफ्यूज हो गई, अरे इसे भी डॉल बोला जाता है, पहले जो थी इसे भी डॉल बोला जाता है, तो दोनों चीजों को एक ही शब्द कैसा, लक्षात घ्या. ओके, दोन्ही भावल्याने एकच शब्द, शब्द एकच, त्याआधी मग, MUG मग, आणि वॉटर म्हणजे वॉटर. तर मी हट्टाने म्हणायचे, म्हणजे खाना करत नाही. मतलब वो कहती थी नहीं ऐसा, क्योंकि उसे वो पता नहीं था की ये भी डॉल है, ये भी डॉल है, उसे वो मान्य नहीं था. कारण तिच्या डोक्यात काय असतं, प्रत्येक वस्तूला नवीन काहीतरी शब्द असतो. त्यामुळे जर ही डॉल आहे तर ही डॉल कशी, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये ते काही कळत नव्हतं, त्यामुळे ती गोंधळून जायची. मग टीचरच्या लक्षात येते की ही थोडीशी कन्फ्यूज झालेली आहे, ही थोडीशी कन्फ्यूज हो चुकी है, तो इसे अभी तकलीफ नहीं देनी चाहिए, हिला काही त्रास द्यायचा नाही, राहू दे हिला इथे, लक्षात घ्या. ओके, माझा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला. हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे. टीचर नाराज झाली थोडीशी. हिरमोड होणे, खानाखुणा करणे, हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे. ओके, लिख लेना प्लीज. आणि त्यांनी तो विषय और उन्होंने वो सब्जेक्ट वहीं पे रुका दिया. त्यांनी तो सब्जेक्ट तिथे म्हणजे टीचर में शिकवायची नाही, कारण ऐसे टाइप के बच्चों को बड़े प्यार से, बड़े आसानी से हैंडल करना पड़ता है, सिखाना पड़ता है दोस्तों, क्योंकि ये इमोशनली अधिक होते हैं, ये सुन नहीं सकते, ये देख नहीं सकते, ये बोल नहीं सकते, ऐसे टाइप के बच्चे होते हैं. तो जैसे हमें अपने स्कूलों में पढ़ाया जाता है, टीचर डांट देता है, दो चार बातें सुना देता है, तो ऐसा नहीं होता. ओके, त्यामुळे लेखिका सांगते की माझ्या शिक्षिकेच्या लक्षात आलं की मी थोडीशी नाराज झालेली आहे, त्यामुळे तिने तो विषय तेवढ्यावरच ठेवला आणि मला तिने शिकवायचं. लक्षात घ्या, एक मिनिट. हाँ, हम लोग यहाँ तक रुक जाते हैं दोस्तों, अभी 2-4 मिनट ही है, फिर आपका दूसरा लेक्चर है. मुझे आपके व्हाट्स SMS नहीं मिल रहे हैं. ओके, मुझे पता नहीं क्यों ऐसा. एक मिनट, फिर से चैट देखता हूँ. मैंने शायद होस्ट ओनली किया था, इसलिए कुछ इश्यू हो गया. लेकिन मुझे लग रहा है कि आपको ये लेसन समझा होगा अच्छी तरीके से. कोई चैट कैसा, कोई मुझे गाइड कर सकता है? एनीबडी, कैन यू प्लीज गाइड मी? समझा यहाँ तक? कोई इश्यूज को? यहाँ तक आपको समझा होगा ऐसी अपेक्षा मैं करता हूँ. यस और नो? ओ, 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 चलो ठीक है. यहाँ तक टिक मार्क करके रख देना, यहाँ तक टिक मार्क करके रख देना. शायद 5 मिनट के बाद आपका दूसरा लेक्चर होगा. यस और नो? एक मिनट, एक मिनट, एक मिनट, एक मिनट, एक मिनट.
ठीक है, यहाँ तक हम लोग यहाँ पे रुक जाते हैं, उसके बाद आपका दूसरा लेक्चर शायद है वो कंटिन्यू होगा। ओके, थैंक यू, गॉड ब्लेस यू, थैंक्स अ लॉट, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। टिक मार्क करके रख देना कहाँ तक रुके वो लोग।